जेवायचं नाहीये? भूक नाहीये. अहो असं काय करताय? काय झालंय तुम्हाला? मला नेहमी सपोर्ट करणारा, माझ्या टेन्शनमध्ये नेहमी मला साथ देणारा माझा नवरा असा उदास असेल तर माझं मन लागेल का कशात? काही नाही झालं, तू जा ना प्लीज. नाही जाणार. मला आधी सांगा काय झालंय ते. मला जरा एकटं बसायचं इकडे. जा ना. तुम्हाला एकट्याला बसायचं असेल पण मला आत्ता ह्या क्षणी तुमच्या बरोबर बसायचंय, तुमच्याशी बोलायचंय. तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहात. त्यामुळे मी तुम्हाला एकट्याला सोडणार नाही. तुम्ही चला माझ्या बरोबर. काय करताय तुम्ही? हां, असं चिडचिड करून खाण्यापिण्याकडे, औषधाकडे दुर्लक्ष करून काय मिळणार आहे तुम्हाला? का सगळ्यांच्या जीवाला घोर लावताय तुम्ही? सांगा ना मला. हे बघा, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर चला आणि जेवा. तुम्ही डॉक्टरांकडनं आल्यावर अशी चिडचिड करणार असाल हे जर मला अगोदरच माहीत असलं असतं ना तर मी तुम्हाला एकट्याला जाऊच दिलं नसतं. कळलं तुम्हाला? हे बघा, तुम्ही आतमध्ये जेवायला येत आहे का मी ताट इथे घेऊन येऊ? जेवतो पण एक अट आहे माझी. काय अट आहे तुमची? तू भरवायचं मला. हां? हो. आणि मी बरा होईपर्यंत ना जी काय दादागिरी करायची ना तुला माझ्यावरती करून टाक. त्याच्यानंतर मी काय ऐकणार नाहीये तुझं, समजलं ना? चालेल. मला कंटाळा आला आहे यार. एक प्रॉब्लेम संपला का दुसरा चालू होतो, दुसरा संपला का तिसरा चालू होतो. कधी सुरळीत होणार आपलं आयुष्य? कधी आनंदात राहू आपण? सांग ना मला. वैताग आलाय यार मला. हो जाएगा रे सब. बबन, काय हे? अरे हा एवढा गुलाल? गुलाल नाही, अपमान आहे अपमान. अपोजिट पार्टीने आमचा केलेला अपमान. आज क्रिकेटची मॅच होती. विद्युत अरे त्यांनी हरवलाय. हरवलाय नाही, तोंडावर पाडलाय, तोंडावर. तुला सांगतो त्या समोरच्या पार्टीकडे भाई असा कडक स्पिनर होता. आमचे बॅट्समन एक एक बॅट्समन जायचा, फक्त उभा राहत होता. डायरेक्ट क्लीन बोल्ड. कळतच नव्हतं बॉल कुठून येतोय, कुठं घुसतोय, कसा घुसतोय. बरं त्याच्यानंतर आहे ना मी फिल्डिंग पण एवढी टाईट लावली आहे ना. अरे पण यार तो कुठून कसे मारत होते काहीच कळत नव्हतं, नुसते फोर. बरं आमच्या टीम मध्ये सगळे थुकरट प्लेअर भरून ठेवलेले. बरं ज्याला चांगलं खेळता येतं, ज्याला सगळं कळतं, त्याला घरी बसावं लागतंय. तुला सांगतो विद्युत, अरे यार आम्ही श्रेयसला खरंच खूप मिस केलं यार. एवढा मिस केलं की तुला सांगू शकत नाही. ते मॅचचं सगळं राहू दे बाजूला, पण तू इथे काय करतोय? कार्तिकी मॅडमच्या घरी जरा प्रॉब्लेम झाला होता. काय झालं? त्यांच्या मिस्टरांनी त्यांना मारायला माणसं पाठवली. काय? हो. स्टेटमेंट दिलं म्हणून? अरे देवा. पोलिसांनी त्याला पकडलंय तरी पण तो शांत काय बसत नाहीये. त्या तिच्या नवऱ्याला आहे ना चांगला निकालात काढला पाहिजे. बबन मला सुद्धा वाटतं रे की कार्तिकी मॅडमने वेगळं व्हावं. पण आपण बोलून काय होणार आहे? त्यांचं त्यांना वाटायला हवं ना. त्यांचं त्यांना जरी नाही वाटलं ना तर टेन्शन घेऊ नकोस. आपण त्यांना ट्रेनिंग देऊ. आपल्याकडे ना भारी ट्रेनर बसलाय. नाती कशी तोडावीत. सॉरी विद्युत, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. अरे ते चूक. डोंट वरी. तुझं बोलणं मी स्पोर्टिंगली घेऊ शकतो. आणि ॲक्च्युली ना मला तुझ्या बोलण्याचा राग मुळीच येत नाही. तुझा स्वभाव एकदम छान आहे. तू एकदम वातावरण हलकं फुलकं करतोस. किती छान गोड बोलतोस रे तू. तू वकील उगाच झाला. तुला ते मानसोपचार तज्ञ व्हायला पाहिजे होतं. बरं बबन, मला असं वाटतं की ना श्रेयस ना खूप स्ट्रेस घेतोय आणि या परिस्थितीत त्याने स्ट्रेस घेणं योग्य नाहीये. तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. पण मला एक सांग, तुझ्या डोक्याला काय कमी त्रास आहे का म्हणून तू आता श्रेयसचं टेन्शन घ्यायला बसलायस? तू आणि वहिनी तुम्ही दोघं जुळे भाऊ बहीण आहात का? त्या वहिनी पण सगळ्या जगाचं टेन्शन घेतात, तू सुद्धा सगळ्या जगाचं टेन्शन घेतो. तुमच्या मेंदूला थकवा जाणवत नाही का रे? अरे काय बघ बरं किती छान सुंदर असलास
असाच हसत जा, फ्रेश राहत जा. आजूबाजू वातावरण हे कसं एकदम प्रसन्न फ्रेश होऊन जातं. बरं, थँक्यू. निघू मी आता. ए कुठं निघालायस? तू कुठे जायचं नाहीयेस? किती दिवसांनी भेटतोय. हा मी तुला असं सोडणार नाही. पार्टी तू द्यायची मला. चहा पाच चल. बरं चल. ए थांब ना, गाडी घे ना. बर बस. हा चल. 3,300. अरे शे, पांड्याला डोकं पडून सांगितलं होतं नको लावू सध्या पैसे. ऐकलं नाही, केलं इन्व्हेस्ट. झालं नुकसान. शे, पुन्हा उचलत नाही. मॅच खेळत असेल तर काय सांगून उपयोग नाही. कशाला इन्व्हेस्ट केली. झालं नुकसान त्याचं. आता असं होऊ नये म्हणूनच डायव्हर्स पोर्टफोलिओ बिल्ड करायचा असतो. त्याच्यामुळे पैसे बुडण्याची रिस्क कमी होते. हे तुला कसं माहिती? अहो माझा नवरा शेअर मध्ये पैसे गुंतवायचा. म्हणजे ट्रेडिंग करतो तो? नाही हो, त्यांना हे सगळं कुठे जमतंय. त्यांची सगळी कामही अशीच. एखादं काम चालू करायचं आणि नंतर 4-5 दिवसामध्ये ते काम बंद करून टाकायचं. मी आपलं उगीच आशा लावून बसायचे की एखादं काम तरी नीट होईल. पण त्यांचं सगळं लक्ष हे लोकांना घाबरवण्यामध्ये, धमकावण्यामध्ये आणि मारामाऱ्या करण्यामध्ये. कार्तिकी असू दे, नको ते आठवू नको. त्रास करून घेऊ नकोस. पण काका त्याच्या या स्वभावाचा ना मला फायदाच झाला. म्हणजे मला ना वेगवेगळ्या क्षेत्रातली खूप माहिती मिळाली. तुम्हाला कितींदा सांगितलंय ते शेअर मार्केट बाजूला ठेवा. सांगितलं ना जरा विश्रांती घ्या. पण ऐकायचं नाही. असंच ठरवलंय ना तुम्ही? मग काय करू? आडवा पडून राहू मी? दुसरं काही काम करूच नको. कमाल करतेस. अरे बैठं काम करतोय. कौतुक करायचं असं भांडतेस काय माझ्याशी? म्हणजे काय? तुमच्या चांगल्यासाठी सांगते ना. घरामध्ये कोंडून राहणं म्हणजे चांगलं आहे का? हे आजारपण म्हणजे ना खरंच मला शिक्षा झाली आहे. अरे देवा, हा चेहरा म्हणजे तुम्हाला शिक्षा वाटते. पण हा चेहरा बघून मला पसंत केला होतात ना, तेव्हा कुठे झालं? विसरलात सगळं तुम्ही? ते विसरेन कसा? अजूनही तुझा चेहरा बघितला ना तर मला ते कटू सत्य आठवतं. अरे देवा, कटू सत्य म्हणजे माझा चेहरा तुम्हाला कटू सत्य वाटतो? काय बोलता काय? काहीतरी जिभेला हाड. काय जिभेला हाड? खरं तेच सांगतो ना. चूक केली, अक्कल नव्हती तेव्हा मला. अच्छा, तेव्हा अक्कल नव्हती, आता अक्कल आली. मग आता काय करायचं ठरवलं तुम्ही? आजी आजोबा तुम्ही काय लहान मुलांसारखे भांडत बसलाय? मी कुठे भांडतोय? तुझी आजीच बघ कशी वागते ती. अहो मी भांडते? तू नाही तर कोण? मी भांडतोय? जाऊ दे, मी काय म्हणतो तुझ्या आजीला स्वतःशी भांडू दे एकटीला. ए देवा परमेश्वरा, काय लावलंयस ते पाठीमागे माझ्या? पुरे श्रेयस बाबा, तू बाबा पहिले नाश्ता कर आणि गोळ्या घे बरं. अश्विनी, नाश्ता दे मला. हो आणते. मी हात धुवून घेतो. अश्विनी आले ग, जरा मदत करते तुला. बरं. हॅलो, मी वाघमाऱ्यांकडून बोलते. आई, मी पार्लरमध्ये जाते. ऐक ना कार्तिकी, मी पार्लरमध्ये चालले. बऱ्याच दिवसात मी पार्लरमध्ये गेले नाही ना, म्हणून. आई आणि मयू घरी आहेत, त्यामुळे तुला काहीही लागलं तर त्यांच्याकडे माग. अजिबात लाजायचं नाही, कळलं? अहो अश्विनी मॅडम, तुम्ही किती करता हो माझ्यासाठी. याआधी मला इतक्या चांगल्या घरामध्ये इतक्या समजूतदार माणसांसोबत नाही हो राहायला मिळालं. पण हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे मिळतंय. मी किती जरी काही केलं ना तरी पण तुमचे हे उपकार नाही फेडू शकणार हो. अगं उपकाराची भाषा काय करतेस? तू मैत्रीण आहेस ना माझी, आणि जोपर्यंत तू व्यवस्थित बरी होत नाहीस तोपर्यंत तू इथून जायचं नाहीस, कळलं तुला? ठीक आहे, नाही बोलणार. पण मी सुद्धा एक गोष्ट ठरवली आहे. बसल्या जागी करता येणारी सगळी कामं आता मीच करणार आहे. म्हणजे कपड्यांच्या घड्या घालणं, भाजी निवडणं, लसूण सोलणं किंवा खूचा अभ्यास घेणं, ही सगळी कामं मी करणार आहे. पण प्लीज यासाठी तुम्ही मला अडवायचं नाही. माझी पण एक अट आहे.
मला मॅडम वगैरे बोलायचं नाही, अश्विनी म्हणायचं. ठीक आहे. येऊ मी, उशीर होतोय मला. ये सांभाळून जग. घरातली सगळी कामं करायची, कळलं का? हो चालेल चालेल. मला ते ज्वेलरीचा कॅटलॉग तुम्ही प्लीज पाठवाल का? मला रिंग सिलेक्ट करायची आहे अँड आय वॉन्ट द बेस्ट रिंग. ओके, सो देअर शुडंट बी एनी मिस्टेक्स. कूल, तुम्ही पाठवा मला. या. आणि कोण राहिलं? हां, हाय, बलून्स अँड सेलिब्रेशन. या, हाय. सो तुम्ही मला केकचे जे फोटोज पाठवलेले ते मी पाहिले आणि त्यातला सिलेक्ट केलेला फोटो मी तुम्हाला पाठवतो आणि केकवर काय मेसेज लिहायचा आहे हेही पाठवतो. ओके, सो मला व्यवस्थित पाहिजे, काही चुका नको त्यात. कूल, थँक्स. काय राहिलं? फ्लावर डेकोरेशन. हां, रमेशना जरा आत पाठवा. या. हां, ते फ्लावर डेकोरेशनचं काय झालं? आणि तुम्ही सामान घेऊन येणार होता त्याचं काय झालं? हो सर, येतो, घेऊन येतो. मला सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या पाहिजेत. हां. हो सर. या तुम्ही. काय झालं? अगं काही नाही, काय होणार आहे? नाही, मी आले आणि ते असे लगेच निघून गेले. तुम्ही काहीतरी बोलत होतात आणि अर्धवट बोलणं झालं तुमचं मी आल्यामुळे, असं वाटलं मला. अगं शिल्पी, जनरलच बोलत होतो. असं काय मी पिऊनशी बोलणार आहे जे तुझ्यापासून मी लपवून ठेवेन? असं काय सिक्रेटिव्ह प्लॅन्स आम्ही बनवणार आहे? तू नको लोड घेऊ, चिल. मी नाही लोड घेते, पण काय बोलत होतात हे सांगायला प्रॉब्लेम काय आहे? अरे बाय द वे, मी आज कॅलेंडरच माझं चेक केलं नाही. वेट, लेट मी चेक. मी विषय बदलतोयस? शिल्पी, तुझी नवरंग्यांबरोबर मीटिंग होती ना, त्याचं काय झालं? मी जावं म्हणून छान हिंट्स देतोयस. हा, मी कसल्याही हिंट्स देत नाहीये. मी तुला सांगतोय म्हणजे तिथं उशीर व्हायला नको म्हणून मी म्हणतोय. तसंही कोणी मला किंमत देत नाही. आता तूही तेच कर. निघते मी. ए वेडा मुलगी, तू जर समोर अशी बसून राहिलीस तर कशी होईल तयारी? तुझ्या प्रपोजलची तर चालली आहे तयारी. आता तुला फार वेळ नाही थांबायला लागणार. कार्तिकी मॅडम, पोलिसांनी पंकजला सोडलं हे मी तुम्हाला सांगितलं, पण पोलिसांनी सोडून सुद्धा अजून पंकजने काहीच हालचाल केली नाहीये. तो इथे देखील आला नाही. म्हणजे त्याच्या डोक्यात नक्कीच काहीतरी प्लॅन सुरू असणार आहे. हो, तेच. हे बघा, तुम्ही माझी लवकरात लवकर कुठेतरी दुसरीकडे सोय करा. माझ्यामुळे या घरातला आणखी कोणाला त्रास झालेला मला नाही चालणार. तुम्ही ह्या घरात अगदी सेफ आहात आणि जोपर्यंत ताई म्हणत नाही ना तोपर्यंत तुम्ही इथे राहू शकता. पण हे तात्पुरतं झालं. तुम्ही कधीपर्यंत अशा लपून लपून राहणार आहात? मी त्याच्या समोर आले ना तर तो माझं काय करेल हे मी सांगू शकत नाही. मला त्या संदर्भातच तुमच्याशी बोलायचं आहे की यावर काहीतरी परमनंट सोल्युशन काढायला हवं. म्हणजे? कार्तिक मॅडम, मला असं वाटतंय की तुम्ही पंकजपासून डिवोर्स घ्यावा. तुम्हाला तुमच्या सुखी आणि सुरक्षित आयुष्यासाठी हे पाऊल उचलावं लागेल. हो पण कार्तिक मॅडम, ज्या नात्यात फक्त त्रास आहे, आणि त्रास नाही फक्त तर शारीरिक इजा आहे, अहो ज्या नात्यात तुम्ही सेफ नाही आहात त्या नात्याचा काय उपयोग आहे? त्यामुळे तुम्हाला तुमच्या सेफ्टीसाठी हा डिसिजन घ्यावा लागेल. आई ग, काय हे? अहो, सगळा चेहरा लाल झालाय माझा आणि रॅशेस पण आलेत. आग होती आग. काय केलं तुम्ही हे? तुम्ही चांगलं प्रोडक्ट वापरलं नाही का? अहो नाही हो, मी चांगलेच प्रोडक्ट्स वापरते. मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला ब्लीच सूट होतं का, तुम्ही म्हणालात काही प्रॉब्लेम नाही, मला सूट होतं म्हणून. होतात. मी नेहमीच ब्लीच करते हातावर. काही चेहऱ्यावर वेगळी त्वचा उगवली आहे का? काय बोलताय? ही माझी स्किन आहे ना सगळी. तसं नाही हो मॅडम, चेहऱ्याची स्किन ना खूप सेन्सिटिव्ह असते. आणि मी तुम्हाला विचारलं होतं ना की आपण पॅच टेस्ट करून घेऊया का, तुम्ही नको म्हणालात. मला म्हणालात की घाईत आहे म्हणून मी. मग काय माझीच चुकी आहे सगळी? आता माझ्यावरच फोडा सगळं खापर. मला पार्टीला जायचं होतं. कशी जाणार मी? कशी दिसतेय मी? हा, असं
चेहरा घेऊन पार्टीला जाऊ मी? नाही नाही तसं नाही हो. तुम्ही थांबा, मी तुम्हाला ना चंदनाचा पॅक लावून देते, त्याने तुम्हाला खरंच खूप बरं वाटेल. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन पण जाईल आणि हा लाल जो चेहरा झाला ना तो कमी होईल. नको, तुमच्याकडेच ठेवा तो पॅक. मला मुळीच लावायचा नाही आणि आता कसलीही प्रोसेस करायची नाहीये मला. काय केलंय तुम्ही माझं? हा, मी यायलाच नको पाहिजे होते इथे. का आले मी? तुमचं पार्लर बंद आहे किती दिवसापासून, ह्याच्यामुळेच बंद आहे. कोणी गिराईक येत नाहीये तुमच्याकडे. थँक्यू. प्राजक्ता. हॅलो प्राजू. हां बोल. अगं नाही ग, ती आल्यापासून खूप बिझी आहे. मला चान्सच नाही मिळाला बोलायला. नाही बोलते मी, मला चान्स मिळाला की बोलते. ओके चल ठेव आता. ओके चल. व्यवस्थित आहेत ना? अरे थँक्यू सो मच. जेनी, आज ना खरंच खूप दमाला झालं ग. इतक्या दिवसानंतर पार्लरमध्ये आले ना, त्यामुळे सगळ्या कस्टमर्स ना माझ्याकडनंच करून घ्यायचं होतं. 2 तास झाले मी उभी आहे. सकाळी उठल्यावर ना कंबर इतकी दुखत होती म्हणून सांगू, असं वाटलं की आज पार्लरमध्ये जाऊच नाही. पण नंतर मला जाणवलं की तू येणार आहेस तर मग जाऊया म्हणून. खरं सांगू का, हल्ली हे बाबा आणि कार्तिकी सुद्धा घरी असते ना, आणि त्यांचं सगळ्यांचं करायचं म्हणून इतकं दमायला होतं. मयू असते माझ्याबरोबर पण तरी. जेनी, हां अगं काय झालं? मगासपासून अगं मीच बडबडतेस, तू शांत आहे. आज नेमकं ना उलटं झालंय. हे बघ, ह्या सगळ्यामध्ये विचारायचं राहूनच गेलं. आई कशी आहे ग तुझी? ठीक आहे. त्यांचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले आहेत ना? हो. हे एक बरं झालं बाई. डायबिटीस असणाऱ्या माणसाला दुसरा कोणताही आजार झाला ना तर खूप काळजी घ्यावी लागते खरंच. पण बरं झालं असं. आत येऊ का? हो या ना. अरे तुम्ही फायनली मला तू भेटलीस. गेल्या महिन्यापासून मी थांबलीये की अश्विनी पार्लरमध्ये असतानाच मी येईल, कारण मला हेअर ट्रीटमेंट आणि स्किन ट्रीटमेंट करायची आहे तुझ्याकडून. तू असतानाच मला यायचं होतं, कारण तुझ्याशिवाय मला मेकओव्हर केल्यासारखं वाटतच नाही. हो देते ना करून. बसा ना तुम्ही. जिनीला काय झालंय? ती अशी का वागते? आले. काय करायचंय म्हणाला तुम्ही? मला हेअर ट्रीटमेंट करायची आणि स्किन ट्रीटमेंट करायची. दुखतं का? हे बघ, हा असा नेहमी व्यायाम करायचा आणि रोज चालायची पण प्रॅक्टिस करायची बरं का. नाहीतर या 4 BHK कडे बघितलंस तर तुला असं वाटेल की माणसं बसलेलीच असतात आणि तू चालायचं पण विसरून जाशील बुवा. हो, अहो रोज मॉर्निंग वॉकला जाते, ते दिसत नाही तुम्हाला? हो दिसते ना, पण तुम्ही ना अशा तिरप्या तिरप्या चालत असतात. हो, तुम्हाला कोणी सांगितलं? उगाच बायका तुमची नक्कल करत असतात सगळी. बायका माझी नक्कल करतात? काय ग, तुला काय झालं हसायला? आणि अगं हा त्यांचा कॉम्प्युटर ना. अगं काय काय महत्वाचं असतं, उगीच लुडबुड करू नकोस. आजी तू थांब जरा. काकू पुरे झालं आता. मला ना खूप दमल्यासारखं होतंय. बर हो, आजच्यासाठी बास झाला. उगीच जास्त दमू नका. काय ग काय झाला? रिझल्ट लागला की काय कोणाचा? आजी काय 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 करते काय? त्याहीपेक्षा खूप चांगली गोष्ट घडली. सांग बाई सांग एकदा. खूप दिवसात कोणतीही आनंदाची बातमी मिळाली नाही. सांगून टाक एकदा. आई येऊ दे, मग सगळ्यांच्या समोर सांगते. आहे का तुझं? काय ग?
काय सांगणार आहेस ताई आल्यावर? आणि ताई पार्लरला जाऊ लागली का? हो, येईलच इतक्यात. चला मी आता निघते. अजून माझा सगळा स्वयंपाक करायचा बाकी आहे. उद्या परत येते हा कार्तिकी, तुला सरळ चालायची प्रॅक्टिस द्यायला. कार्तिकी मॅडम, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. मयू, सगळ्यांसाठी चहा टाक. मी आतमध्ये आहे यांच्याबरोबर, त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी चहा घेऊन ये. काय झालं? ह्यांच्याबद्दल काही आहे का?